बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। मी विनोद कुमार छोटलाल दरगड, सोलापूर बार असोसिएशनचा डेप्युटी चीफ इलेक्शन ऑफिसर। आमच्या बार असोसिएशनचे इलेक्शन्स सन 2024 ते जून 2025 या कालावधीसाठी होत आहे। 29 तारखेला मतदान आहे। टोटल मतदान आहे 1831। त्यापैकी 21 जणांनी फॉर्म भरलेला आहे। अध्यक्षपदासाठी 4 जण आहेत, उपाध्यक्षपदासाठी 4, सेक्रेटरी पदासाठी 3, जॉईंट सेक्रेटरीसाठी 5 आणि खजिनदार पदासाठी 5 असे टोटल 21 जण फॉर्म भरलेले आहेत। 29 तारखेला सकाळी 7:30 किंवा 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6-6:30 पर्यंत इलेक्शन वोटिंग होणार आहे आणि काउंटिंग 3 तारखेला नियोजित केलेली आहे। दरम्यानच्या काळात बार असोसिएशनची नवीन बिल्डिंगचा पायाभरणीचा समारंभ आहे 1 तारखेला, त्यामुळं काउंटिंगचे प्रोसेस पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ह्यामध्ये सर्वसाधारणपणे 3 पॅनल पूर्ण झालेले आहेत, बाकीचे अर्धवट पॅनल्स आहेत। पॅनलचे मी नाव घेऊ, इलेक्शन ऑफिसर म्हणून मी नाव घेऊ शकत नाही आहे, फक्त पदावर कोण कोण आहे त्यांची नावं सांगू शकतो। अंतिम यादी 23 तारखेला 22 तारखेपर्यंत विड्रॉल आहे सोमवारी आणि मंगळवारी अंतिम यादी जाहीर होईल। उशीर का झाला म्हणजे निवडणुकीला उशीर झालेला नाही आहे, इन प्रोसेसच होती, फक्त नवीन बिल्डिंगचा कार्यक्रम नियोजित केलेला होता। हायकोर्टकडनं चीफ जस्टिसनं बोलवण्याचा प्रोग्राम होता, त्या अनुषंगाने 6 हायकोर्ट जजेस, त्यामध्ये चीफ जस्टिससुद्धा आहेत। हे सगळेजण 1 तारखेला 1 मेची तारीख दिलेली आहे, त्यांच्याकडे थोडं तारखाचे ॲडजस्टमेंट्सच्यामुळे हे कार्यक्रम थोडं पुढे ढकलण्यात आलं होतं। इलेक्शनचं कार्यकाळ किती आहे या निवडणुकीचा? 1 वर्षाचा कार्यकाळ असतो आमचा सर्वसाधारणपणे, पण मागच्या बॉडीला या काळामुळं थोडंसं बिल्डिंगचा कार्यक्रम मोठा होता। 108 कोटीचा प्रोजेक्ट आहे। नियम आणि अटी काय आहेत म्हणजे उमेदवार म्हणजे अर्ज भरण्याचे? अर्ज भरण्याचे नियम आहे, अध्यक्षाला 15 वर्ष या बारमध्ये प्रॅक्टिस केलेला असावा, उपाध्यक्ष 10 वर्षाची प्रॅक्टिस असायला पाहिजे, सचिव हा 7 वर्षासाठी असायला पाहिजे, सहसचिवाला 3 वर्ष ठेवलेलं आहे आणि खजिनदारला 5 वर्षाचा या बारचा तो मेंबर असायला पाहिजे। ही अट आमची त्याच्या संदर्भात आहे। आणि चीफ इलेक्शन ऑफिसर म्हणून बापू गायकवाड आणि डेप्युटी चीफ इलेक्शन ऑफिसर मी स्वतः आणि माझे सहकारी अविनाश काळे जे खजिनदार म्हणून पद आहेत सध्या, बांगी आहेत जे उपाध्यक्ष आहेत आणि किरण भोसले ते सेक्रेटरी म्हणून आहेत आणि सहसचिवा अनिता रणशृंगारे ह्या असिस्टंट ऑफिसर आहेत आणि बाकी जवळपास 13 जणांची यादी आहे। बाकीचे आमचे दादा आहेत, वकील साहेब आहेत, ते आहेत, अशी बरेच मोठी यादी आहे। तर ह्या सगळ्या लोकांना सगळ्यांची आमची सहकार्य करणारेच आहेत। आता पॅनल तुम्हाला पाहिजे असेल तर अध्यक्षपदासाठी अल्फाबेटमध्ये सांगायचं म्हणजे आळंगे अमित व्ही, दुसरे अध्यक्षपदासाठी उमेदवार आहे फताटे राजेंद्र आर, तिसरे आहेत ॲडव्होकेट रमेश रेशमे SR आणि चौथे आहेत ॲडव्होकेट उजळंबे SV। हे 4 जण अध्यक्षपदासाठी आहेत। उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट भंडारे जयप्रकाश यश, दुसरे आहेत ते ॲडव्होकेट ढालायत T परवेज, तिसरे उपाध्यक्षपदासाठी आहेत ते ॲडव्होकेट ममाणे मल्लीनाथ रामचंद्र आणि चौथे जे आहेत ॲडव्होकेट शिंदे VP। हे उपाध्यक्षपदासाठी 4 जण आहेत। सचिव पदासाठी फक्त 3 जणांनी भरलेले आहेत, ॲडव्होकेट बिराजदार शामराव यस, दुसरे आहेत ॲडव्होकेट पामुल मनोज नागेश आणि तिसरे आहेत ॲडव्होकेट पाटील लक्ष्मण बाळासाहेब। सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट गावडे नरेंद्रकुमार राजेंद्र, दुसरे जे आहेत तर ॲडव्होकेट मल्लपेद्दी मेघना मिलिंद आणि तिसरे आहेत ॲडव्होकेट प्रसाद मीरा कैलास, चौथे आहेत ॲडव्होकेट सैफन निदा अनीस, 5वे आणि ॲडव्होकेट शिंदे सुवर्णा। 4 लेडीज आणि 1 जेंट्स सहसचिव पदासाठी भरलेले आहेत। खजिनदार सगळे 5 वकीलच आहेत, जेंट्सच आहेत। ॲडव्होकेट अभंगे रामचंद्र T, ॲडव्होकेट बाळाचळे संतोषकुमार प्रभाकर, ॲडव्होकेट गौड नवरू मायप्पा यस आणि ॲडव्होकेट कटारे विनयकुमार सिद्धरामप्पा, ॲडव्होकेट शेख अब्दुल हनीफ। हे असे आहेत याचे प्रकार। आणि 1831 मतदान आजपर्यंतच्या बारच्या इतिहासामध्ये एवढं मतदान कधी झाले नव्हते। फर्स्ट टाईम अशी आहे की आमचं साधारणपणे 1100-1100 असतो, पण यावेळेला 1831 पण गेलेले आहेत। मोस्ट ऑफ द लोक सगळे सोलापूर बारचे मेंबर्स आहेत, जे सोलापूरात बी प्रॅक्टिस करतात आणि तालुक्यालाही प्रॅक्टिस करतात, असे धरून 1831 मतदान झालेले आहेत। आणि हे आणि बॅलेट पेपर आपल्या कागदी बॅलेट पेपर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्सवर नाही आहे। ते सगळ्यांना मोठे आपण बॅलेट पेपर दिले जाईल, पुढचा शिक्का मारायचा, प्रत्येक पोस्टला 1-1 शिक्का आहेत, एक एक मतदार म्हणजे
त्या पोस्ट वाईज एक एक निवडून द्यायचं. आणि असं काही नियम आहे का जे विद्यमान पदाधिकारी आहेत ते पुन्हा निवडणुकीत नाही तसं का नाही, तसं त्यांनी भरू शकता. आता मी स्वतः हॅट्रिक केलेलं आहे, 3 वेळा भरलेलं आहे, 3 वेळा निवडून आलेलं आहे, भरू शकतो. त्याला काय बंधन नाही, तसं कुठलं बंधन नाही. फक्त आमचा एज क्रायटेरिया जो आहे डिफॉल्टर नसावा आणि त्या एज क्रायटेरिया जो आम्ही जे प्रत्येक पदाला दिलेले 15 वर्ष 10 वर्ष 7 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष तो क्रायटेरिया त्यांनी पूर्ण करायला असावा पाहिजे. तो मी सोलापूर बार असोसिएशन मेंबर म्हणून तेवढं तेवढंच क्रायटेरिया. सदस्यांचे काय म्हणजे नियमावली आहे? नियमावली फक्त तो बारचा मेंबर रेग्युलर असायला पाहिजे. 30 जून 2023 पर्यंतची वर्गणी भरलेला असावा. 24 यापर्यंत भरलेला असावा तो. आणि त्याच्या यादीत नाव असतं. त्याचं यादीमध्ये ते 1831 लोक ते भरलेले आहेत यावेळेसला. यावेळी भरघोस मतदान होण्याचं कारण बी असंच आहे. पुरुष जेंट्स किती आहेत कळू शकेल ना? 425च्या आसपास लेडीज आहेत टेंटेटिव्हली. कारण काही वेळा कन्फ्युजन होतो, पण काही आम्ही जी काढली आधी 425च्या आसपास लेडीज आहेत आणि बाकीचे जेंट्स पुरुष आहेत एवढेच त्याच्यामध्ये. त्यात ज्युनियर सिनियर सगळे आहेत. सगळे ज्युनियर सिनियर्स सगळे आहेत त्याच्यामध्ये पुरुष आहेत त्याच्यामध्ये. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंगसाठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.